चिकन बिर्याणी खायची इच्छा आहे, पण चिकन बिर्याणी झटपट बनायला पाहिजे, तर तुम्ही बरोबर व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहात। हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी, तीही कुकरमध्ये। अगदी झटपट बिर्याणी ही तयार होते आणि चव म्हणाल तर आपल्या दम बिर्याणीपेक्षाही एकदम भारी। तुम्ही बघू शकता किती छान आपली बिर्याणी रेडी आहे। हे चिकनचा पीस बघा किती सुंदर शिजलेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथं मी 2 चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे। हे पहा, या चमचाचे 2 चमचे बिर्याणी मसाला, त्याच चमचाचा 1 चमचा लाल तिखट पावडर, 2 चमचे आलं लसूण पेस्ट आणि अर्धी वाटी दही। त्याचबरोबर आपण थोडे खडे मसाले घेणार आहोत। त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा, 5 ते 6 लवंगा, 4 वेलची, 1 छोटा तुकडा दालचिनी, 2 तमालपत्र, थोडीशी हळद आणि 7 ते 8 काळे मिरे। इथे मी केवरा इसेन्स घेतलेला आहे। कोणत्याही किराणा माल दुकानात इझिली केवरा इसेन्स मिळतो। याने बिर्याणीला खूप छान फ्लेवर येतो। 2 कप आपण तांदूळ घेतलेले आहेत। आपला जो नॉर्मल चहाचा कप असतो, मेजरमेंटला बरा पडतो म्हणून मी तोच कप वापरते। 2 कप तांदूळ घेतलेले आहे। थोडंसं दूध घेतलेलं आहे केशर काडी घालून। परत मुठभर पुदिना आणि मुठभर कोथिंबीर घेतलेले आहे बारीक चिरून, आणि 3 मोठे कांदे उभे काप करून घेतलेले आहेत। इथे मी बिर्याणी राईस घेतलेला आहे। थोडासा लांबडा असतो हा तांदूळ, आणि हा तांदूळ आपल्याला 2 वेळेला स्वच्छ धुवून नितळत ठेवायचा आहे। अर्धा किलो चिकन घेतलंय आपण। त्याला आपण हळद, बिर्याणी मसाला 1 चमचा, आपण 2 चमचे बिर्याणी मसाला घेतलेला, त्यातला 1 चमचा इथं वापरायचा आहे, 1 चमचा ठेवून द्यायचा आहे। परत तिखट पावडर, आलं लसूण पेस्ट आणि दही, हे सगळं चिकनला व्यवस्थित लावून घेणार आहोत आपण। चिकनला सगळा मसाला आपण व्यवस्थित लावून घेतलेला आहे। आता आपण एका कुकरमध्ये अर्धा वाटी तेल गरम करून त्याच्यामध्ये कांदा तळायला घेऊ। हा जो कांदा असतो, ह्या कांद्याला बिर्याण म्हणतात, आणि हा कांदा बिर्याणीमध्ये मस्ट असतो, कारण की याच कांद्यावरून बिर्याणीला बिर्याणी असं नाव पडलेलं आहे। तर ह्या तळलेल्या कांद्याला बिर्याण म्हणतात। तर आता आपण हा बिर्याण तयार करून घेऊ। अगदी गरम कडकडीत तेल हवं आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्याला हा उभा चिरलेला कांदा घालून द्यायचा आहे। गॅस फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे, आणि आपल्याला हा कांदा कंटिन्युअस हलवत राहायचा आहे, आणि असाच कांदा आपण हा तळून घेणार आहोत। 2 मिनिटासाठीही आपल्याला कांदा हा न हलवता ठेवायचा नाहीये, कंटिन्यू आपल्याला हा कांदा हलवत राहायचा आहे। पूर्ण 3 मिनिटं झालेले आहेत। आपण हा कांदा हाय फ्लेमवरती तळत आहोत। तुम्ही बघू शकता आपला आता कांदा अगदी तळायला आलेला आहे। इथून पुढे आपल्याला फास्ट प्रोसेस करायची आहे, कारण की ह्या स्टेज नंतर कांदा करपण्याची शक्यता असते। आता हा जेव्हा असा कलर येईल तेव्हा आपल्याला हा कांदा काढून घ्यायचा आहे, आणि लक्षात घ्या, हा आत्ता असा जरी दिसत असेल तरी काढल्यानंतर ह्याची कुकिंग प्रोसेस सुरूच असते। त्यामुळे हा छान कुरकुरीत आणि ब्राऊन कलरचा बिर्याणी आपल्याला रेडी होणार आहे। चला तर मग हा कांदा काढून घेऊया। ज्या तेलामध्ये आपण कांदा तळला त्याच तेलामध्ये आता आपण बिर्याणीची पुढची कृती सुरू करणार आहोत। याच्यामध्ये आपण सगळे खडे मसाले घालून देऊ। गॅस फ्लेम लो ठेवा, मसाले करपण्याची शक्यता असते। छान मसाले 1 मिनिटासाठी परतून घेऊ। आता आपण याच्यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेशनला ठेवलेले होते ते चिकन घालून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। गॅस फ्लेम आता आपल्याला फुल करायची आहे। कधीही लक्षात घ्या, चिकन जेव्हा तुम्ही तेलामध्ये परतता तेव्हा गॅस नेहमी फुल ठेवावा, त्याने चिकन आपलं रबरी होत नाही, छान आतमध्ये सॉफ्ट मऊ शिजते। चला तर मग आपण हाय फ्लेमवर अगदी 3 ते 4 मिनिटासाठी चिकन हे हाय फ्लेमवरती परतून घेणार आहोत।
3 ते 4 मिनिट झालेले आहे. चिकन आपण छान परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मसाला छान भाजलेला आहे, तेलही सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून देऊ आणि चिकन 1 मिनिटासाठी परतून घेऊ. याच्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर घालून देऊ. परत आपण जो बिर्याणी तयार केलेला होता, आपला तळलेला कांदा, तो आपण घालणार आहोत. थोडासा घाला आणि थोडासा बाजूला ठेवून द्या आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊ. आता आपण याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घालणार आहोत. तांदूळ आपण छान धुवून नितळत ठेवलेले होते. त्यातले अर्धे तांदूळ आपण घालणार आहोत. छान असे सगळीकडे पसरून घेऊ. ज्या कपाने आपण तांदूळ घेतलेले होते त्याच कपाचे 3 कप गरम पाणी आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे. लक्षात घ्या 2 कप तांदूळ घेतलेले पण आपण 3 कप पाणी वापरणार आहोत. काय होईल, भात आपला छान जसा बिर्याणीला सुट्टा असतो तसा मिळेल. आता आपण याच्यामध्ये 7 ते 8 थेंब केवरा इसेन्स घालून घेऊ. परत आपण याच्यावरती बिर्याणीचा लेयर करून घेऊ. आपला जो तळलेला कांदा आहे तो परत एकदा आपण याच्यावरती लेयर करून घेऊ. आता उरलेला जो बिर्याणी मसाला आहे तो आपण याच्यावरती घालून देऊ. लक्षात घ्या आपल्याला हे हलवायचं नाहीये, असंच लेयरिंग करत जायचं आहे. आता आपण याच्यामध्ये केशर दूध घालणार आहोत. आता आपण उरलेले आपले तांदूळ याच्यामध्ये घालून देऊ आणि कुकर झाकून देऊ. मीडियम फ्लेमवरती आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि वाफही गेलेली आहे. आता आपण कुकर उघडून बघू. तुम्ही बघू शकता छान अशी आपली बिर्याणी रेडी आहे. कुकर उघडल्यानंतर जो वास घरामध्ये दरवळतो ना, मी तुम्हाला नाही सांगू शकत की किती सुंदर किती छान वास येतोय ते. अशी ही झटपट कुकरमधली आपली चिकन बिर्याणी रेडी आहे. फ्रेंड्स, माझं चॅनल नवीन आहे. जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.